मंडळी नमस्कार. महाराष्ट्रातल्या पवार भक्तांची अवस्था फार वेगळी झाली आहे. सैरभैर आहेत बिचारे. एवढे सैरभैर आहेत की आपण नेमकं काय बोलावं काय सांगावं हे त्यांना कळत नाही. काही दिवसापूर्वी हे पवार भक्त शरद पवारांचं प्रचंड कौतुक करत होते. म्हणजे काय काय बोलत होते, काय काय सांगत होते. पवार म्हणजे हे, पवार म्हणजे ते, असे अनेक आहेत ना पवारांची भक्त. म्हणजे काही पाळीव आहेत, काही वळीव आहेत, काही गाळीव आहेत, बरीच आहेत. यांना रोज एकदा उठून पवारांचं कौतुक केल्याशिवाय झोप येत नाही. तरी आता काही टीव्हीवर रोज येणारे पा 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 वाले बंद झालेत. पा 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 करत ते त्यांची जागा दुसऱ्या पवार भक्तांनी घेतली आहे. म्हणजे मीडियावर पैसे देऊन, म्हणजे मीडियानी पैसे देऊन पवारांची आरती ओळायला ठेवलेली माणसं होती काही. जसं खांडेकरांनी आजबेंना ठेवलं होतं. काय त्यांचं कामच एवढं की यायचं आणि पवार काहीही करू शकतात हे सांगायचं. पवार म्हणजे जादूची कांडी, पवार म्हणजे ओम छा छू, असं केलं की राजकारण बदललं, असं सगळं सांगणारी ही माणसं असतात. आणि यांना पवारांच्या राजकारणाविषयी पवार कुछ भी कर सकते हे सांगायचा छंद असतो. अहो इतक्या आरत्या ओवाळतात ना, इतक्या आरत्या. तसे आणखी एक हे पवार समर्थक काही दिवसापूर्वी पवारांच्या राजकारणाला स्टार्टअप म्हणायचे. वा, कमाल वाटली मला. म्हणजे राजकीय पक्ष काढणं म्हणजे स्टार्टअप असतं, व्हेंचर असतं, ऍडव्हेंचर असतं. काय म्हणजे एखाद्या पक्षाची ठासून दुसरा पक्ष काढणे आणि त्याची माती करणे हे व्हेंचर असतं, ऍडव्हेंचर असतं. 1999ला स्टार्टअप, व्हेंचर, ऍडव्हेंचर केल्याचं केवढं कौतुक. 2004ला काँग्रेसच्या पुढे गेल्याचं कौतुक. जरा ऐका. हाय, नमस्कार. पुन्हा शरद पवार. मुद्दा असा की 1999 मध्ये शरद पवार काँग्रेस नावाचा महाकाय पक्ष सोडतात आणि स्वतःचा छोटा पक्ष सुरू करतात. म्हणजे छोटंसं स्टार्टअप सुरू करतात. इट वॉज अ रिस्की व्हेंचर, इट वॉज अन ॲडव्हेंचर. ते शरद पवार करतात. आणि तेव्हा शरद पवारांचं वय 60 वगैरे असतं. स्थापन झाल्या झाल्या लगेच तो महाराष्ट्रामध्ये सत्तेत येतो. हा योगायोग. पण तो मुद्दा सोडून द्या. पण करा, कॅन्सर नंतर माणसं खचून जातात. शरद पवार त्यानंतर, ऑपरेशन नंतर, शस्त्रक्रियेनंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीला तोंड देतात. 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांसमोर जाताना शरद पवारांच्या चेहऱ्याची राया गेली होती. ते काय बोलतायत ते समजत नव्हतं. अशाही अवस्थेमध्ये शरद पवार लोकांसमोर गेले, लोकांशी बोलत राहिले, प्रचार सभा घेत राहिले, भाषणं करत राहिले. आणि गंमत म्हणजे शरद पवारांनी त्यांच्या अवघ्या आयुष्यामध्ये जे यश मिळवलं त्यापेक्षाही अधिक यश त्यांनी 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलं. केंद्रात सत्तेमध्ये असणाऱ्या काँग्रेसचा त्यांनी जोरदार पराभव केला. एका अर्थानं म्हणजे सोबत सत्तेमध्ये होतेच, पण काँग्रेसपेक्षाही अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवल्या. हे सोपं नव्हतं. 1999, 2004, 2009, 2014, 2019, 2024 कुठल्याही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा अधिक जागा जिंकता आल्या नाहीत. पण 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र शरद पवारांनी काँग्रेसपेक्षाही अधिक जागा जिंकल्या. पण 85व्या वर्षी शरद पवार ज्या अविचलपणे उभे आहेत ते सोपं नसतं. त्यासाठी तुम्हाला आणि मला सुद्धा हे शरद पवार असणं शिकावं लागेल. ऐकलं? आता या माणसांच्या डोक्यामध्ये अचानक असा काही बदल झाला की पवार भाजपला शरणागत गेले असं हे बोलू लागले. म्हणजे शरद पवार अधिकृतपणे भाजप सोबत जाणार, अजित पवारांच्या सोबत जाणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, आपण काय बोलत होतो हे सगळं ते बोलायला लागले. म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी एक वाक्य फक्त बोलायचं राहिलंय असं मला वाटतं. ते म्हणजे, चला आम्ही इतके दिवस चुत्यात निघालो, पवारांच्या नादाला लागलो. ते एवढं ते बोलले नाहीत. एवढंच ते बोलले नाहीत. ऐका जरा. सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार याच्यामध्ये काही शंका नाहीये. राज्यामध्ये आणि केंद्रात सुद्धा भाजपसोबत शरद पवार जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्येक वेळी शरद पवारांनी थोडा वेळ लावला, थोडा अंदाज घेतला आणि साधारणपणे लोकांनाही आवडेल का वगैरे बघितलं. आणि आता लक्षात आलं की आता मात्र ही योग्य वेळ आलेली आहे. सुप्रिया सुळेंचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे आता अधिकृतपणे भाजपसोबत जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. त्या वेळेची सगळेजण वाट बघत होते.
आणि आता हे घडणार आहे. म्हणजे आता यामध्ये काही शंका नाहीये. अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष आता एकत्रितपणे जवळपास आल्यात जमा आहेत. क्लायमॅक्स आहे. म्हणजे एखाद्या माणसाची समज काय असू शकते, आकलन काय असू शकतं, याचा हा सर्वोच्च पुरावा आहे. त्यामुळे झालं गेलं विसरून जायचं असतं. अरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधली आघाडी आणि आता तुम्ही जे करता आहात त्याचा काही संबंध आहे का? याची तुलना कशी काय करता येऊ शकते? पण याची तुलना सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. म्हणजे मला काही कळत नाहीये. मुळामध्ये एक असं आहे की तुम्हाला जायचं आहे ना, तुम्ही जा ना. पण मग उगाच ही मल्लीनाथी करण्याचं कारण काय? उगाच लोकशाहीबद्दल बोलण्याचं कारण काय? आणि मुळामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं प्रेम सख्य आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र जायला हरकत काहीच नाहीये. मी तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी असं आहे की शरद पवारांच्या समोर सध्या एकच मुद्दा दिसतो आहे आणि तो म्हणजे आपल्या मुलीचं काय होणार. त्यापेक्षा सगळ्यात सोपं काय, तिला केंद्रामध्ये मंत्री करा. तसंही तिला लोकसभेमध्ये भाषण करायला आवडतं. सुप्रिया सुळेंना तशा अर्थानं मंत्रीपद कधीच मिळालं नाही. आपल्या मुलीच्या कल्याणासाठी, आपल्या मुलीच्या भल्यासाठी कुठलाही सर्वसामान्य माणूस जे करतो, कुठलाही सर्वसामान्य राजकारणी जे करतो ते शरद पवार करतायत, करू पाहतायत. आणि तेव्हा सत्तेसोबत असणं फार आवश्यक आहे. म्हणजे सत्ता सोडणं हे अशक्य आहे शरद पवारांसाठी. कारण सत्तेसोबत असल्याशिवाय, कारण तुम्हाला ऑलिम्पिक असोसिएशन पाहिजे, तुम्हाला क्रिकेट असोसिएशन पाहिजे, तुम्हाला सगळंच पाहिजे ना. शेवटी सगळ्या सत्ता आणि सगळी सत्ता स्थानं, VSI पाहिजे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पाहिजे, सगळंच तुम्हाला हवं असेल तर मग तुम्हाला सत्तेसोबत राहावं लागेल. सत्तेला आव्हान देणं एवढं काही सोपं नसतं. सत्तेसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पण ज्यांनी तुमच्यासाठी, तुम्हाला केंद्रबिंदू मानून एका मूल्यासाठी एवढा मोठा लढा दिला, एवढी झुंज दिली, आपलं सगळं पणाला लावलं, सगळं गमावलं, त्या माणसांबद्दल किमान कृतज्ञता तरी मनामध्ये असू द्या. खोटं खोटं गोड गोड हसणं बंद करा. उगाच लटकं बोलणं, रागावणं हे बंद करा. जरा प्रामाणिकपणे भिडा आणि किमान कृतज्ञता बाळगा या सगळ्या कार्यकर्त्यांबद्दल. नाराज म्हणजे काय हे मला कळत नाही. तेवढं तरी किमान असू द्या. बाकी तुम्हाला सदिच्छा आहेतच. ऐकलं? म्हणजे स्वतःलाच कसं कळलं नाही आणि पवार कसं जात आहेत हे सांगण्यामागे सुप्रिया आणि शरद पवार राजकीय कूच बदलतायत आणि ही आपल्याला कळली नाही हे सांगायचं आहे की शरद पवारांना भाजप जवळ करू शकतो. बघा भाजपवाल्यानो, भाजप किती वेड आहे हे सांगायचं आहे. म्हणजे काय आहे, काय हे भाजपची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे की अजून काही आहे? म्हणजे भाजपवाले शरद पवारांना सुद्धा घेऊ शकतात हे सांगायचं आहे का? म्हणजे मुंबईत भाजपवाल्यांनी नवाब मलिकांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस येईल तर आम्हाला नको असं सांगून अजित पवारांना दूर लोटलं. अजित पवारांना दूर लोटण्यामागचं कारण वेगळं आहे, यथावकाश कळेल ते. काय काही गोष्टी कसं आहे, उगाच खुलासा करून सांगायच्या नसतात. रणनीती स्पष्ट करा. अरे पागल आहेत का रे? रणनीती स्पष्ट करा, रणनीती स्पष्ट करा. आता आम्ही 100 सैन्यानिशी इकडून, 100 सैन्यानिशी तिकडून, 100 सैन्यानिशी इकडून हल्ला करणार आहोत असं कोणी सांगत असतं? सर्जिकल स्ट्राईक कशाला म्हणतात? कळतच नाही कुठं बॉम्ब फुटला ते. अज्ञाताकडून कसा गेम होतो तसं असतं राजकारण. म्हणजे अज्ञाताकडून गेम केला जातो. भाजप शरद पवारांना घेऊ शकतं ही रणनीती उघड करून भाजपच्या बदनामीचा डाव आखलाय की आपणच कसे आतापर्यंत पवारांच्या आरत्या ओवाळणारे मूर्खात निघालो हे सांगून त्यांना स्वतःचा मूर्खपणा सिद्ध करायचा आहे. माहित नाही, पण चडफडाट मात्र खूप चाललाय. बाकी काय, चालू द्यावा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज